रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी. अजितदारांचं भाषण झालंच नाही. कार्यक्रमाच्या वेळी अमित शहांसमोरचा प्रकार. स्वतःला आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रात पराभूत झाला आणि त्याची इथंच खबर आहे. गृहमंत्री अमित शहांचं किल्ले रायगडावर वक्तव्य. शांतपणा केला तर मान उडवेन. महाराष्ट्रातील बकऱ्याला असं दिल्लीत सांगितलं. 2 ते 3 दिवस थांबा. माझ्या ट्विटचा अर्थ कळेल. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं. एसनशी उल्लेख करत खाटकाच्या लाकडावर उभा असलेला बकरा असं ट्विट. मोफत उपचाराच्या नावावर प्रकाश आमटेंकडूनही औषधांपोटी 5 लाख उकळले. विजय वडेट्टीवारांचे दीनानाथ रुग्णालयावर आरोप. मंगेशकरांचं नेहरूंसमोरचं गायनही मोफत नव्हतं. वडेट्टीवारांचा पुन्हा निशाणा. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. कोकाटेंसोबतच्या 17 एप्रिलच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन. दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार. कडूंचा इशारा. मुंबईच्या घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेदरम्यान 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी तुफान राडा. लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत मंत्रालय स्तरावर चाचपणी करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. अनेक संस्थांचा वेळा बदलण्याला विरोध. सोन्याच्या दरात 24 तासात 800 तर चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 95,900 रुपयांवर. जळगावच्या सराफा बाजारात सलग 3 दिवस सोन्याचे दर चढेच. देशभरात यूपीआयचं सर्व्हर डाऊन. ऑनलाईन पैसे पाठवण्यात वापरकर्त्यांना अडचणी. नेटवर्क डाऊनमुळे देशभरातील व्यवहार खोळंबले. काही ठिकाणी एटीएममधूनही पैसे निघेना.